टीचर्स वर्कलोड, शिक्षकावर टिपर लोड. आधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द, आता तिसरी जबाबदारी खांद्यावर. सरकारनामा या पेपर आलेली बातमी 22/11/2026 म्हणजे काल निर्गमित झालेली बातमी. राज्याच्या शिक्षण विभागात सध्या काय चाललंय हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील शिक्षकांच्या हक्काच्या उन्हाळी सुट्ट्यावर तर प्रशासनाने आधीच नांगर फिरवला, पण आता एकाच वेळी 3 सरकारी कामाचं ओझं त्यांच्या खांद्यावर लादलं आहे. यामुळे आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करायचे की केवळ सरकारी कारकून म्हणून राबायचं असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेमके प्रकरण काय? आधीच उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द होण्याची वेळ आलेली असताना राज्यातील प्राथमिक शिक्षकावर आता 1-2 नव्हे तर थेट तिहेरी जबाबदारी येऊन पडली आहे. नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण, जनगणनेची तयारी आणि मतदार यादी पडताळणी, तिन्ही कामाचा ताण एकाच कालावधीत आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने इयत्ता 2री ते 4थी साठी नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षणाची रूपरेषा जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्हा स्तरावर 11 ते 14 मे आणि तालुका स्तरावर 18 ते 30 मे दरम्यान प्रशिक्षण होणार आहे. अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी हे प्रशिक्षण अत्यावश्यक मानले जात असले तरी त्याच काळात इतर शासकीय जबाबदाऱ्या डोईजड ठरत आहेत. दरम्यान 16 ते 14 जून दरम्यान जनगणनेचा पहिला टप्पा पार पाडणार असून मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याआधी जनगणनेचे प्रशिक्षण होणार आहे. याच वेळी मतदार यादी पडताळणी मोहिमेमुळे अनेक शिक्षक BLO म्हणून काम करत आहेत. परिणामी एकाच वेळी 3 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या कशा असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य आहे तर नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षणाचेही आदेश आहेत. दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन मार्ग काढला जाईल असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्रभारी संचालक नंदकुमार बेडसे साहेब यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्ष मैदानावर काम करणाऱ्या शिक्षकांना हा मार्ग नेमका कसा असेल याची चिंता अधिक आहे. एकीकडे मतदार पडताळणी न केल्यास कारवाईची भीती तर दुसरीकडे प्रशिक्षण अनिवार्य अशा खात्रीत शिक्षक सापडले आहेत. त्यामुळे SCRT ने प्रशिक्षण घ्यायचे की जनगणनेच्या कामावर हजर राहायचे याचा निर्णय घेणे शिक्षकांना कठीण झाले आहे अशी भूमिकाही बेडसे साहेब यांनी या ठिकाणी मांडली आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.